नमस्कार. वंचित न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पंढरपूर तालुक्यातील होळे ग्रामपंचायत या गावात आहे. या गावामध्ये हा जो माझ्या पाठीमागे जो तुम्हाला दिसत आहे हा दलित वस्तीचा रस्ता आहे. जो दलित वस्तीमध्ये जर काही इमर्जन्सी काही घटना घडली, कोणाचं समजा हार्ट अटॅक आला, कोणाला काही दवाखान्याची अडचण पडली, तर या रोडनं साधी ॲम्ब्युलन्स नाही, टू व्हीलर सुद्धा जाणं शक्य नाहीये. कारण की पावसाळी दिवसात हे पूर्ण पाणी इथं साचलं जातं. आणि या रस्त्याचा जो प्रस्ताव आहे हा ग्रामपंचायत कडून ही ठराव संमत झालेला आहे आणि त्याला जिल्हा परिषद कडून मान्यताही मिळालेली आहे. दलित वस्तीचा हा जो रस्ता आहे हा शासकीय कर्मचारी असलेला तानाजी लोंढे जो कोतवाल आहे गावचा, यानं हा रस्ता अडवलेला आहे. या व्यक्तीनं ही जी त्यांची काही जागा आहे ही गाव नमुना 8 जे काही नोंद आहे त्याच्यापेक्षा डबल जागा त्यांनी महाराष्ट्र शासनाची ही जागा आहे. महाराष्ट्र शासनाच्या जागेवरती अतिक्रमण केलेलं आहे. फक्त गावकऱ्यांचं ग्रामस्थाचं हेच म्हणणं आहे की जे रस्त्यामध्ये थोडंसं आडवं येतंय तेच अतिक्रमण मधून काढावं, बाकीचं तुमचं जे आहे तसंच ठेवण्यात येत आहे. परंतु सदर व्यक्ती ही या रस्त्याला विरोध करत आहे आणि हा रस्ता कसा होऊ देत कसा होतो तोच पाहतो अशी जणू काही ग्रामस्थांना वेठीस धरून धमकी देत आहे. हा कोतवाल असल्याने स्वतःला कलेक्टर समजतो. या कोतवालाच्या इतक्या तक्रारी आहेत. ग्रामस्थ त्यांच्याकडे गेले असता कोणाचा उत्पन्नाचा दाखला जे दारिद्र्यरेषेखालचे आहेत त्यांना 1.5-2 लाखाचे उत्पन्नाचे दाखले दिलेले आहेत. त्यांनी विनवण्या करून सुद्धा त्यांना तेवढं म्हणजे जे त्यांचं आर्थिक उत्पन्न देखील नाहीये ते उत्पन्न त्यांना त्या तिथं दाखवले. त्याची विचारपूस तलाठी म्हणजे वरिष्ठांनी केली असता त्यांना थातुरमात्र उत्तर द्यायचं, झाली चूक म्हणायचं, वेळ मारून न्यायची. हा प्रकार इथे केला जातो. या रस्त्यामुळं अनेक वर्ष झालं हा रस्ता प्रलंबित पडलेला आहे. फक्त या जर दलित वस्तीमध्ये आज जर लोकसंख्या बघितली तर 450 ते 500 लोकसंख्या आहे. आणि या दलित वस्तीमध्ये जायला आतमध्ये एकही रस्ता व्यवस्थित नाहीये. इथे कोणाच्या घराचं जरी बांधकाम असेल आणि काय मटेरियल आणायचं असेल तर इकडे मेन रोडला हायवेला दाखवावं लागतं आणि म्हणजे हायवेला टाकावं लागतं आणि तिथून त्यांच्या घरापर्यंत हा जो काही रस्ता आहे म्हणजे घरापर्यंत तो माल खांद्यावरती आणि डोक्यावरती वाहून न्यावा लागतो. ही परिस्थिती आहे. एखादं समजा इमर्जन्सी कोणी गर्भवती महिला असेल, काय असेल, ॲम्ब्युलन्स मध्ये न्यायचं असेल तर इथं साधी रिक्षा सुद्धा जात नाहीये, तुम्ही पाहू शकता. परंतु ही जी व्यक्ती आहे ह्या व्यक्तीला पूर्ण गाव वैतागलेलं आहे. ही व्यक्ती प्रत्येक कामात आडकाठी घालून प्रत्येक ठिकाणी काम अडवण्याचा प्रयत्न करते. वरिष्ठांनी नोटिसा बजावायला सांगितल्या, नोटिसा बजावत नाही. ही व्यक्ती कधी तलाठी कार्यालय उघडून त्या तलाठी कार्यालयामध्ये बसत नाही. जर समजा तलाठी भाऊसाहेबांचा जर उत्पन्नासाठी दाखला हवा असेल तर या कोतवालाच्या घरी जावं लागतं, तिथून तो फॉर्मॅट घ्यावा लागतो आणि मग तलाठी भाऊसाहेबांकडून ते सही घ्यावी लागते. ही या गावची परिस्थिती आहे. ही जी व्यक्ती आहे ही होळे या ठिकाणची असून ही सदर व्यक्ती ही दुसऱ्या गावात राहते. त्यामुळं या गावातील लोकांना इथून 7 ते 8 किलोमीटर त्यांच्या घरी जाऊन तिथून तो दाखला घ्यावा लागतो. मग हे कोतवाल म्हणायचं तर कशासाठी? कारण की कोतवालाचं काम आहे की गावात राहून गावातील लोकांच्या समस्या जे काही महसूल विभागाच्या आहेत ते पाहणे आणि त्याच्याशी संबंधित जे काय असेल तर सोल्युशन जे त्यांच्या अखत्यारीत येतं ती तिथं पुरवण्याचं काम हे त्यांचं आहे. परंतु ही व्यक्ती हा राजरोसपणे आणि उद्धटपणे पूर्ण गावात वावरतो आणि ही सदर जो रस्ता आहे हा रस्ता त्यांनी प्रलंबित ठेवण्याचं काम हे त्यांच्याकडून झालेलं आहे. ही जे अतिक्रमण केलेला जो रस्ता आहे पाहू शकता तुम्ही की हे पूर्ण हा जो आहे इथं वाळू टाकलेली आहे. ह्या वाळूचाही पंचनामा करण्याची आज गरज आहे. कारण की वाळू आली कुठून आणि ह्या वाळूचा साठा केला कुठून हा पण मोठा प्रश्न आहे. तर सदर जे काही व्यक्ती आहेत कोतवाल यांच्यावरती माननीय प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील यांनी त्वरित ऍक्शन घेऊन ह्यांचं निलंबनाची कारवाई करून हा जो रस्ता आहे ही जी महाराष्ट्र शासनाची जागा आहे हा दलित वस्तीसाठी रस्ता मोकळा करून द्यावा ही ग्रामस्थांची इथून इच्छा आहे. वंचित न्यूज साठी मी सचिन बाबर, धन्यवाद.